नमस्कार, मी अंजली. आपणा सर्वांचे लाईफ इन अ फ्रेममध्ये खूप खूप स्वागत. आज आपण मटणची उकड कशी करावी हे पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 700 ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याला आपण आता हळद आणि मीठ व्यवस्थितपणे लावून घेऊया. हळद आणि मीठ हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. या पद्धतीने आपण मिक्स केले आहे. आता याला 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊया. यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदे आपण बारीक चिरून घेणार आहोत. कांदे मी अगदी बारीक असे चिरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदे चिरू शकतात. तुम्हाला जर स्लाईसमध्ये उभ्या आकाराचे कांदे चिरायचे असतील तर तुम्ही उभ्या आकाराचे कांदेही चिरून घेऊ शकता. परंतु मला हे अगदी बारीक असे कांदे चिरायचे असल्यामुळं मी अशा बारीक आकारामध्ये ते चिरून घेतलेले आहेत. यानंतर कांदे आपण बाजूला काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर आपण आता या ठिकाणी टोमॅटो चिरून घेणार आहोत. जर तुम्हाला टोमॅटो यामध्ये चिरलेले नको असतील तर तुम्ही टोमॅटोची मिक्सरमधून पेस्टही काढून घेऊ शकता. परंतु मी हे टोमॅटो चिरून घेत आहे. असे बारीकच चिरून घेतले तर त्याची चव अजून छान लागते. या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे. मटणची उकड आज आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदा परतायला ठेवलेला आहे. हा कांदा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगाचा परतला आहे. आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण घेऊ शकता. आलं लसूण पेस्टही आपल्याला व्यवस्थितपणे एकसारखी करून घ्यायची आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट कुकरला चिटकणार नाही यासाठी आपल्याला एकसारखे हे हलवत राहायचे आहे. आता यामध्ये मी टोमॅटोसुद्धा टाकणार आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट आणि कांदा याच्यामध्ये हा टोमॅटो एकजीव करून घ्यायचा आहे. हे मिश्रण एकजीव झालेले आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी यामध्ये घरकुल मटण मसाला टाकत आहे. यानंतर यामध्ये मी धनेपूड आणि जिरेपूड घालणार आहे. धनेपूड मी घरीच बनवलेली आहे आणि जिरेपूडसुद्धा मी घरी बनवलेली आहे. याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ
ब्लॉगवरती टाकेन, चॅनलवरती टाकेन माझ्या. यानंतर यामध्ये मी अंबारीचा कांदा लसूण मसाला घातला आहे. एकसारखे करून घेऊया. यामध्ये मी सुहाना मटण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मटण मसाला आवडेल तो घालू शकता. हे एकजीव करून घेऊया. आता मसाले परतून घेऊयात. यामध्ये मी लाल मिरचीही घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून हे मसाले एकजीव करू. याला तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेले मटण हे घालून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे आपल्याला हे मटण या फोडणीमध्ये टाकायचे आहे. आपले मटण हे व्यवस्थित मॅरिनेटसुद्धा झालेले आहे. आता हे आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे. कुकरची फ्लेम हाय ठेवायची, गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे. लक्षात ठेवा, पाणी गरमच घ्यायचे आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित करूया आणि कुकर बंद करून 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेऊ. बघूया आपली उकड कशी झाली आहे ते. ही पहा, आपली मटणची उकड तयार झाली आहे. मटण पण शिजले आहे, अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि वासही अगदी छान असा घमघमाट येत आहे. मटणची उकड आपली तयार झाली आहे. ही उकड तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, तंदूर रोटीसोबतही खाऊ शकता आणि इंद्रायणी भात असेल तर मटणची उकड खाण्यामध्ये आणखीनच मजा येईल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केली की नाही तेही कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू.